नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा. पीक विमा तुम्हाला जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण की खूप सारे शेतकरी असे आहेत ज्यांना पीक विमा अद्याप मिळालेला नाही आहे. अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे. संपूर्ण पीक विमाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या काही वर्षापासून पीक नुकसान भरपाईच्या मंजूर झालेल्या रकमा वेळेवर बँक खात्यात जमा न होणे ही एक मोठी समस्या बनलेली आहे. यामुळे शेतकरी खूप त्रासलेले आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्याचे कळते, पण महिने वाट पाहिल्यानंतरही पैसे खात्यात जमा होत नाही. यामागचे नेमके कारण आहेत आणि यावर उपाय सुद्धा आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये जर बघितले तर नेमकी समस्या काय येत आहे, तर पीक विमा कंपन्या आणि शासनामध्ये समन्वय नसल्याने या समस्येचे गंभीर रूप धारण केले आहे. मागील खरीप आणि रब्बी हंगामात लाखो शेतकऱ्याची नुकसान भरपाई मंजूर झाली, पण त्यातील मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील खरीप हंगाम सुमारे 88,000 शेतकऱ्यांसाठी 104 कोटी रुपये मंजूर झाले, पण त्यापैकी फक्त 65,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 89 कोटी रुपये जमा झाले. यामध्ये रब्बी हंगाम सुद्धा आहे, ज्यात 18,500 शेतकऱ्यासाठी 2200 कोटी रुपये म्हणजेच की 22 कोटी रुपये मंजूर असताना फक्त 16,681 शेतकऱ्याच्या खात्यात 18.82 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा की सरकारकडून पैसे मिळाल्यानंतरही विमा कंपन्यांकडून पैसे वाटप करण्यात दिरंगाई होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यांच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप संताप वाढत चाललेला आहे. शेतकरी वेळेवर विमा हप्ता भरतात, पण त्यांच्या नुकसान झाल्यावर भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. मागील वर्षाच्या खरीप हंगामाचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि आता खरीप हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. यामुळे बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होत नाही. विमा कंपन्यांकडून होणाऱ्या या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचा संताप यामध्ये वाढत चाललेला आहे. यावर जर उपाय बघितले, जर तुमची पीक विम्याची रक्कम मंजूर झाली असेल पण खात्यात जमा झाली नसेल, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता. तुम्ही तुमचे पेमेंट तपासू शकता. तुम्ही PFMS म्हणजेच की पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलवर जाऊन तुमच्या पेमेंटचे स्टेटस ऑनलाईन तपासू शकता किंवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधू शकता. तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या. बँक खात्याची तपासणी करा. तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डाशी जोडलेले आहे किंवा नाही, तसेच तुमच्या खात्याचे डिटेल्स योग्य आहेत किंवा नाही याची खात्री तुम्ही करू शकता. या समस्यावर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणे टाळेल. कारण की खूप साऱ्या पीक विमा कंपन्याकडे आणि खूप साऱ्या शासनाच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते, कारण कुठून ना कुठून त्यांना आर्थिक मदत मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीक विमा जर वेळेवर त्यांना मिळेल तर त्यांना खूप आनंद होईल आणि त्यांच्या आर्थिक गरजा सुद्धा भागेल. संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.